बघा सर्व विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो प्रश्न आला आहे BCMचा की वेअर आर द रिव्हॉल्विंग डोअर यूज, तर याच्यासाठी पण तुम्हाला चांगला अभ्यास लागते. तुम्ही जेव्हा प्रत्येक विषयाला इक्वल इम्पॉर्टन्स देऊन करत, जसं आपण आपल्या क्लासमध्ये तो विषय छोटा राव की मोठा राव त्याला आपण क्लासमध्ये एकदम चांगल्याने शिकवतो. प्रत्येक विषयाच्या तुम्हाला स्वतःच्या हाताने नोट्स काढायला लावतो, जेणेकरून तुमचे 4-5 वर्ष 2-3 वर्ष वाया न जाता एक चांगल्या प्रकारची तयारी होईल, तुमचं लवकर सिलेक्शन व्हावं. आता माझं सांगायला भरपूर आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कोणती गोष्ट म्हणजे किती स्पीडने रीड करता ते नाही, तुम्ही ते कोणत्या प्रकारे शिकता किंवा ते तुम्हाला कोणत्या प्रकारे शिकवल्या जाते ते लॉंग टर्ममध्ये लक्षात राहील, तर तुमचं सिलेक्शन होईल. हा व्हिडिओ आपला थोडासा मोठा जाईल, पण तुम्हाला नक्की बघा. तुम्ही जेवढं महत्त्व सॉईल स्वॅम्प फ्लुइडला देता तेवढंच महत्त्व जर प्रत्येक सब्जेक्टला दिलं, तुमचं सिलेक्शन थांबणार नाही. बघा सर्व विद्यार्थ्यांना, रिव्हॉल्विंग डोअर क्लोजअपची ऍड बेटा ती ते पास आओ ते असं जाते डोअर रे ते रिव्हॉल्विंग राहते, तो एकदम थांबवते, हा मारते दिल असं लिहिते आहे ना बेटा. ती क्लोजअप वाली आओ ना. रिव्हॉल्विंग डोअर कुठे वापरते? घरात वापरता का रिव्हॉल्विंग डोअर? नाही. ऑनली फॉर पब्लिक बिल्डिंग कॉमा लायब्ररी कॉमा म्युझियम कॉमा बँक. पहा बेटा, हाच डायरेक्ट प्रश्न आला तुम्हाला. जे दिसतं ना प्रश्नामध्ये ज्यावर टिक केला आहे ग्रीन रंगाचा की इन अ पब्लिक बिल्डिंग, अजून समोर बघा कोणासाठी आहे? फॉर कॉन्स्टंट विजिट. जिथे लोक कंटिन्युअसली येता जात आहे, जसं पब्लिक बिल्डिंग आहे, लायब्ररी आहे बेटा, म्युझियम आहे ना, बँक आहे. याचं क्लोजिंग कसं आहे? ऑटोमॅटिक बेटा क्लोजिंग बेटा. क्लोज करायची बेटा गरज माणूस पास झाला की मॅडम ते क्लोज पाहिलाय ना रिव्हॉल्विंग डोअर पास आहो ना. नंतर सायमल्टेनियस एंट्रन्स आहे बेटा, एक्झिट एका साईडला जाईल ते बेटा, एका साईडला इन असे खूप सारे बेटा. साऊथ इंडियन बेटा पिक्चर मध्ये तो डॉन येते बेटा, त्याला पकडायला तो जस्ट बाहेर पडते, तो जाते अंदर आहे ना, असं होते ना. असं ए सुटेबल फॉर एसी बिल्डिंग. कुठं जिथं कंटिन्युअस चालू बेटा एसी. आपण धावाने सांगू शकत नाही की बेटा हे दार क्लोज करे, दार क्लोज क्लोज नाही करत आपण, सांगू नाही शकत मॅडम त्यांना जे लोक येतात बँक मध्ये. असो सुटेबल फॉर एसी बिल्डिंग. आणि बेटा ज्या एरियामध्ये बाहेर कंटिन्युअस विंड चालते, तर बँक मध्ये बेटा बसलोय, लायब्ररीमध्ये बसलोय, पूर्ण बेटा स्टडी करताय आणि कंटिन्युअस विंड मॅडम येतात, दार क्लोज आहे ठीक आहे. जर कोणी दार क्लोज नाही केलं तर अशा केसमध्ये बेटा वेअर स्ट्रॉंग ब्रीज म्हणजे विंड, अरे ब्रीज हवेची झुळूक, वेअर स्ट्रॉंग बेटा ब्रीज ब्लो थ्रू आउट देअर. तिथं 12 महिने बेटा बाहेर वारा चालू असते, आपण तिथे वापरू रिव्हॉल्विंग डोअर. नंतर यामध्ये काय असते बेटा, ते फिरण्यासाठी बॉल बेरिंग असते बॉटमला, आणि बेटा सपोर्ट देण्यासाठी बेटा असते बुश बेरिंग ॲट टॉप. कुठे डायग्राम रिव्हॉल्विंग डोअर पास आहो ना. काय बेटा या जागी खाली असते तिथे लिहिलंय ना, बॉटमला काय बॉल बेरिंग, आणि बेटा टॉपला काय बुश बेरिंग. लिहा पटकन पास आओ पास आओ. क्लोजअपची ऍड चांगलं झालं बेटा, चुकून त्या ऍड विमलची असेल ना, पचकन पुरा लाल लाल. पहा बेटा, म्हणजे फक्त इतकंच नाही, मग ते टाईप ऑफ डोअर असो की टाईप ऑफ विंडो असो, आपण विथ अ डायग्राम विथ अ स्केच प्रत्येक गोष्टीला एकदम चांगल्या प्रकारे कव्हर केलं आहे. ते साइजेस ऑफ डोअर झाले, कोणताही विंडो राव, नो व्हेंटिलेशन नो व्ह्यू. तुम्ही जस्ट फक्त बघा, लॉवर्ड विंडो झाली किंवा क्लिअर विंडो झाली, इतकी मेहनत केल्यावर तुमचं सिलेक्शन होईल. असेच आपण बेटा व्हिडिओ टाकत राहू. तुम्ही तुमची प्रिपरेशन चांगल्यानं बूस्ट करत राहा आणि लवकर सिलेक्शन काढून एक स्टेबल लाईफ अचीव करा. थँक्यू.